उद्या 5 नोव्हेंबरचा डाएट प्लॅन सांगतोय। आज गेलो होतो कोल्हापूरला, जास्त वेळ वाजला म्हणजे व्हायला लागलेत। आता म्हणलं 10 वाजलेत, सगळे तुम्ही झोपणार, त्यामुळे उद्याचा डाएट प्लॅन कोण कधी समजणार उद्या काय करायचंय। म्हणून म्हटलं रस्त्यावर उभं राहू काय होईना, कारण सांगायचं, डाएट प्लॅन सांगायचा। उद्या त्याला पहाटे 5 ते 6 बदाम भिजवून त्याची साल काढून, बदाम 5-6 नंतर ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी किंवा कमी साखरेचा चहा ते घेता येते। नंतर मात्र 100% 10 मिनिटाचा व्यायाम झाला की परत प्रोटीनयुक्त आहार पाहिजे। जे अंडी खात आहेत त्यांनी अंडी खायचे, 2 व्हाईट 1 पूर्ण, त्याच्यासोबत सॅलड घ्यायचा आहे आणि शक्य असेल तर एखादी वाटी वरण। आणि जे अंडी खात नाहीत त्यांनी 1 भाकरी, मूग, मटकी, केसाची ही कडधान्याची उसळ आणि थोडंसं सॅलड सकाळी। दुपारी जेवणाला चपाती घेऊन जायचं आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी उसळ घ्या, शक्य आहे त्यांनी उद्या भोपळा, कोबी ही कमी तिखट कमी तेलाची भाजी करून घेऊन जावा। डब्याला घेऊन जाणार मी, सोबत सॅलड हे न्यायचंच आहे। हे दुपार झालं। इव्हिनिंगला काय करायचं आहे, जे घरात आहेत त्यांनी 3 अंडी खाणाऱ्यांना सांगतो, उद्या प्रोटीनयुक्त जरा जास्त घेतो आपण। 3 अंडी, ते तिन्ही पण व्हाईट घ्यायचं आहे, सॅलड घ्यायचा आहे आणि 5-10 मिनिटानंतर ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी हे इव्हिनिंगला। आणि जे घेत नाहीत त्यांनी मूग, मटकी, वरण, ह्याचं वरण मूग मटकीचं किंवा उसळ आणि सॅलड हे इव्हिनिंगला, परत ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी। पण दिवसभरात व्यायामाच्या हालचाली पण करायच्या आहेत, हा इव्हिनिंगला पण प्रोटीनयुक्त घेतला आपण। रात्रीच्या जेवणात जे चिकन खातात त्यांनी 100 ते 150 ग्रॅम चिकन, 1 भाकरी आणि अर्धी वाटी भात, उद्या भात पण खायचा, चिकन असल्यामुळं प्रोटीनचा बॅलन्स होतो तिथं, आणि सॅलड पाहिजे। तेच मांसाहारी लोकांनी काय करायचं आहे, मूग, मटकी जे काय असेल किंवा सोयाबडीचं ते मऊ नसतं का फुगतं ते, त्याची भाजी करा आणि लाईटली अर्धी वाटी भात, 1 भाकरी आणि रेग्युलर तुमची कमी तेलाची कमी मसाल्याची भाजी। शाकाहारी लोकांना रात्री झोपताना 1 वाटी दूध प्यायचं हळद टाकून, आणि ज्यांनी मांसाहार केलाय बाकी सर्वांनी चालतंय 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे। दिवसभरामध्ये 3 ते 7 लिटर पाणी प्या आणि व्यायामाला मात्र सुट्टी द्यायची नाही, कॅलरीज बर्न करायचे आहेत हे लक्षात ठेवायचं आहे। गोड कमीत कमी खायचं आहे, जे काय खाल ते प्रमाणात खायचं आहे आणि उद्या 100% फॉलो करा। व्यायामाला कारणे सांगायचे नाहीत। धन्यवाद।